एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं आर्थिक दुर्बल घटकातून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला खरा, पण यावरून आता मराठा समाजामधल्या नेत्यांमध्येच मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय। कारण मराठा समाजानं ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा आणि विषय मिटून टाकावा असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावर खासदार संभाजीराजेंनी टीका केली आहे। मराठा आरक्षणाला धक्का लागला तर राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा संभाजीराजेंनी दिलाय। आर्थिक दुर्बल घटकासाठीच्या 10% आरक्षणातून मराठा समाजाला किती फायदा होणार असा सवाल संभाजीराजेंनी विचारलेला आहे। सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत मराठा आरक्षण अभ्यासक प्रवीण गायकवाड यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात। मराठा समाजाला ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर मराठा संघटनांमध्ये वेगवेगळी मतं निर्माण झालेली आहेत। काही संघटना याला पाठिंबा देत आहेत तर काही विरोध सुद्धा करत आहेत। आपल्याबरोबर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड सर आहेत। सर, तुमची काय नेमकी भूमिका आहे आणि कशाच्या आधारे तुम्ही याला सपोर्ट करता, पाठिंबा देता? मी पहिल्यांदा राज्य सरकारचं अभिनंदन करतो, परंतु हा उशिरा सुचलेला शहाणपणे 12 जानेवारी 2019ला ईडब्ल्यूएसचा कायदा झाला आणि त्यापूर्वी ऑगस्ट 2018ला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी सरकारने एसीबीसीचा राज्यस्तरीय कायदा केला, सोशल बॅकवर्डनेस आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेसचा। तर ह्याच्यामुळं कन्फ्युजन झालं की सामाजिक मागासलेपणा सिद्ध झाल्यामुळं त्याचं आरक्षण घ्यायचं का आर्थिक निकषाचं आरक्षण घ्यायचं, आणि याच्यामध्ये 2 वर्ष विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचं नुकसान झालं। आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की मी पहिल्यांदा राज्य सरकारचं अभिनंदन करतो आणि मराठा तरुणांनी सर्वप्रथम ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ घ्यावा। सर, खरं तर तुमचे म्हणजे आता तुम्ही एक भूमिका मांडताय। मराठा आंदोलनामध्ये जे लोक सहभागी झाले होते, संभाजी राजे देखील असतील, त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली आणि सरकारचं नाराजगी व्यक्त केली, विरोध व्यक्त केलेला आहे। अशा पद्धतीने नक्कीच मराठा समाजाचं नुकसान होणार आहे अशी त्यांची भूमिका आहे। नाही, मूळ कसं आहे की मराठा समाजाला खत्री आयोगाने मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असा ओबीसीचा आरक्षणाचा लाभ 2004 पासून द्यायला सुरुवात केला, पण ज्यांच्याकडे फक्त मराठा म्हणूनच सर्टिफिकेट आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता आणि म्हणून सरसकट मराठा समाजाला ओबीसीत समावेश करावा असं आमचं आंदोलनाचं स्वरूप होतं। परंतु महाराष्ट्रामध्ये एसीबीसीचा कायदा लागू झाल्यामुळं, पण तो सध्या सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती असल्यामुळं मराठा समाजाला ना एसीबीसी मिळतंय ना ईडब्ल्यूएस मिळतंय। परंतु हायकोर्टाने औरंगाबादच्या ईडब्ल्यूएसचे सर्टिफिकेट व्यक्तिगत विद्यार्थ्यांच्या मागणीवरनं द्यायला सुरुवात केली आणि परवा दिवशी हायकोर्टाने राज्य सरकारला फरकळलं की अशा प्रकारे एक विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट देण्यापेक्षा आपण ईडब्ल्यूएसवर निर्णय घ्यावा। तसा तो काल हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे राज्य सरकारने घेतला आणि आता ईडब्ल्यूएसचा लाभ मराठा समाजाला मिळायला सुरुवात झाला। सर, त्याचबरोबर म्हणजे अर्थात सरकारने खूप घाईघाईमध्ये हा निर्णय घेतला। 2 दिवसापूर्वी नंतर आता पुन्हा एकदा तारीख कोर्टामध्ये सुनावणी होतीच। त्यापूर्वी आता अनेक संघटनांमध्ये असं सुद्धा म्हणणे की सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नक्कीच मराठा समाजाला नुकसान होणार आहे, त्यांना जातीच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही, त्याच्यामध्ये खूप मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। नाही, मराठा समाजाचं याच्यात बिलकुल नुकसान होणार नाही आहे, कारण MBBSचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत, बहुतेक संपलेल्या सुद्धा आहेत। त्यामुळं ईडब्ल्यूएसचा लाभ जवळपास 375 मुलांना मिळाला असता, तो मिळाला नाही। मला राज्य सरकारला विनंती करायची आहे की जे ॲडमिशन यावर्षी झालेले आहेत, ज्यांचे ॲडमिशन पूर्ण झालेले आहेत पण ईडब्ल्यूएसचा निकष त्यांना लागत असलं तर त्यांना तो दिला पाहिजे। इंजिनिअरिंगचे ॲडमिशन असतील, 11वीचे ॲडमिशन असतील, फार्मसीचे असतील, ITचे असतील, त्या सरसकट विद्यार्थ्यांना आता ईडब्ल्यूएसचा, भलेही त्यांचं ॲडमिशन पूर्वी झालं असेल तर दिलं पाहिजे। ईडब्ल्यूएसमुळं मराठा समाजाचं नुकसान नाही तर फायदाच होणार आहे। सर, त्याचबरोबर तुम्ही स्वतः एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि ते संभाजी महाराजांना अर्पित देखील केलेलं होतं, जे तुमचे मित्र आहेत, आणि त्यांनी स्पष्ट असं म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः जातीच्या आधारावर जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर त्यांचा फायदा होईल असा उल्लेख देखील केला होता तुमचे, तेव्हा तुम्ही मत देखील त्यामध्ये व्यक्त केलेलं आहे आणि आज तुमची भूमिका अचानकपणे जी बदललेली आहे। नाही, पहिलंच सांगितलं मी की आमची मूळ मागणी आर्थिक निकषाच्या आरक्षणाची होती, पण घटनेत तरतूद नव्हती, म्हणून आम्ही ओबीसी मध्ये मराठा समाजाला सरसकट समावेश करावा अशी आमची मागणी होती। ही गोष्ट खरीच आहे,
तशा प्रकारचं मी पुस्तक लिहिलं आरक्षण नावाचं, मराठी शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं सामाजिक मागासलेपणासाठी, आणि गायकवाड आयोगाबरोबर काम सुद्धा केलं. एसीबीसी हा वर्ग तयार करण्यासाठी नाही, तर ओबीसी समाजामध्ये समावेश करण्यासाठी. पण बदललेली परिस्थिती अशी आहे की सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहायला लागलाय आणि तो सामाजिक दृष्ट्या परवडणारा नाहीये. आणि मराठा समाजाला 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण घटनात्मक तरतूद झालेलं उपलब्ध असताना, पर्याय उपलब्ध असताना आणि कुठलाही सामाजिक संघर्ष उभा न राहता सामाजिक स्वास्थ्य कायम राहत असताना, मराठा समाजाच्या इच्छा आकांक्षा आणि आरक्षण मिळत असताना अनावश्यक संघर्ष उभा करण्यात मला काही रस नाहीये. मी भूमिका बदललेली नाहीये. मराठा समाजाला आरक्षण मिळावा अशी माझी इच्छा होती. ती ईडब्ल्यूएस मधनं मिळू, ओबीसी मधनं मिळू, नाही तर आज्ञा कुठनं मिळू. ते मिळतंय, ते आज मिळतंय, याच्यातच मला रस आहे. सर, शेवटचा प्रश्न. मराठा क्रांती मोर्चाचे बरेच कार्यकर्ते असतील, ते नाराज आहेत. पुन्हा एकदा आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, संभाजीराजांनी स्वतः घेतली, विरोध केलेला आहे, नाराजगी व्यक्त केलेली. पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन सुद्धा करू असं देखील सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा परत म्हणजे वाढत जाणार आहे हा सगळा काळ? नाही, मुळात काय आहे की आरक्षणाच्या बाबतीत मला जर बोलायचं ठरवलं तर आपण जागतिकीकरण 91ला स्वीकारलं. लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. हळूहळू सरकारला आपले उद्योग खाजगी करायला लागतील. ते अटल बिहारी सरकारपासून होत आलेत आणि पुढच्या काळामध्ये मोदी सरकार, रेल्वे असेल, विमानसेवा असेल, वाहतूक सेवा असतील, सगळं खाजगीकरण होणार आहे. LIC आहे, बँका आहेत. पुढच्या या निवडणुकांपर्यंत 2024 पर्यंत जवळपास 75% खाजगीकरण झालेलं असेल. त्यामुळे सरकारच्या नोकऱ्यांना फारसा अर्थ राहणार नाही. जागतिक स्तराच्या स्पर्धेवर उतरावं. आता सगळ्यांनीच आरक्षण विकासाचा केंद्रबिंदू मानावा अशी माझी इच्छा नाहीये. आरक्षणाच्या पलीकडे खूप मोठी स्पर्धा आहे. पूर्वी ज्या काळामध्ये सुरक्षित नोकरी सरकारमध्ये होती आरक्षणाच्या माध्यमातून, तसं राहिलेलं नाहीये. आता जवळपास 85% नोकऱ्या ह्या खाजगीकरणात आहेत, स्पर्धेत नाहीत. तर लोकांनी आता आरक्षणाचा नाद सोडून स्पर्धेत उतरावं अशी माझी इच्छा आहे. परंतु ज्यांना असं वाटतं की एसीबीसी सुप्रीम कोर्टात नाकारलं तर त्यांनी ओबीसी मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करावा, संभाजीराजांच्या नेतृत्व करावा. मला एक उदाहरण द्यायचंय की धनगर समाज हा NT मध्ये आहे, ओबीसीचं आरक्षण घेतोय, पण ST साठी लढा देतोय. ST जाण्यासाठी लढा देतोय ना. त्यांचा आरक्षणाचा लढा चालूच आहे. त्याच्यातनं राजकारण चालू आहे, त्यातनं आमदार खासदार तयार होतात, पण लोकांना आरक्षण STचं मिळत नाही. ज्यांना भविष्यात राजकारण करायचंय त्यांना ओबीसी मध्ये जाण्यासाठी आपलं राजकारण चालू ठेवावं. तर आपण बघितलं की राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता मराठा संघटनांमध्ये वेगवेगळे मतं निर्माण झालेले आहेत. काही समर्थन देत आहेत तर काही विरोध करत आहेत. परंतु हा जो तिढा आहे तो लवकरात लवकर संपला पाहिजे, याच्यावर निर्णय झाला पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान होतंय, विद्यार्थ्यांचं देखील यामध्ये नुकसान होतंय. परंतु आता तरी मराठा समाजामध्ये एक नवीन वादाला सुरुवात झाली आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.